समोर गुफा बघत असाल, त्या गुफेमधूनच सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला रस्ता होता, पण आता जाऊ शकत नाही. पाहिलं वाहणार आहे वरती ठापकन बळलं हे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल रात्री मालवणमध्ये आलो आहे. अचानक प्लॅन झाला आमचा यायचा आणि 2 दिवस मस्त फिरणार आहे, आजचा आणि उद्याचा, आणि शुक्रवारी पुन्हा निघणार आहे जायला मुंबईला. तर आता आलो आहे आपण ओझरच्या इथे. इथे एक जागा आहे जिथे ब्रह्मानंद स्वामींचं समाधी आहे आणि इथे अजून एक आहे की जो सिंधुदुर्ग किल्ला आहे, इथून ते त्या किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग गेलेला आहे, त्या काळी महाराजांनी बनवलेला. तर तेच भुयारी मार्ग इकडे आहे, ते आता आपण बघूया आतमध्ये. इथे एक तळं बनवलेलं आहे आणि त्याच्यात पाय धुणं वगैरे सक्त मनाई आहे. पाणी बाहेर काढून करू शकतो जे काही करायचं आहे ते. आणि एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात आहे. वडाची झाडं वगैरे कसली मोठमोठी आहे तिथे. तर समोर गुफा बघत असाल, त्या गुफेमधूनच सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला रस्ता होता, पण आता जाऊ शकत नाही. आणि इकडे स्वामी ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे. हां, आम्ही मुंबईचे, हे इकडचे आहेत. आम्ही मुंबई. हो. आणि हे पाणी एकदम थंड आहे. हां, बघू शकतो तुझा ह्याच्यात जाऊ शकतो का? पियायचं पाणी पाहिलं माकड वाहणार आहे वरती ठापकन बळलं हे. वांडवणी पाडलाय. हां. तर आपण आता दुसऱ्या पॉईंटला आलो आहे. ढोपर, कोपर आणि तलवार असं या पॉईंटचं नाव आहे. आणि ह्या पॉईंटवरून महाराजांनी समोर जो आपला सिंधुदुर्ग, हां, टोकावरून जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो कसा बनेल किंवा कुठे बनेल त्याचा अंदाज घेतला होता आणि त्यानंतर किल्ला बनलेला आहे तिथे. काय करवंद तू काय शोधतोय? करवंद वगैरे हात जाणार नाही आमचा. हॅलो. अरे इथे तर मोठं काय नाही, तो दगड आहे. त्या दगडाला डोपर लावलेलं होतं आणि कोपर, तलवार अशी पकडलेली होती. त्या दिशेतून ते बघितलं. स्वतः महाराज येऊन बघितलेलं. महाराज म्हणजे म्हणून ही जागा फेमस आहे. हे ढोपर कोपर बोलतात, कारण ह्या दगडाला ढोपर लावलेलं होतं असं. आणि कोपरमध्ये हा कोपर असतो, हा लावून तलवार अशी ठेवून समोरून बघितले. दाखव कर. तर हा पूर्ण इथून हा पूर्ण किल्ला दिसतो. आम्ही केले इथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ढोपर कोपर म्हणजे लावून एक अँगलनी, स्पेसिफिक अँगलनी किल्ला बघितलेला. समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे बेट तिथे. होता. अच्छा, तेव्हा बेट होता. फक्त बेट होता, कुर्टे बेट होता. ओके. त्यानंतर मग महाराजांनी किल्ला बांधला. मी अशीच का जागा ठेवली? थोडंसं चांगली केली पाहिजे होती ना ही जागा. हा, इथे म्हणजे असं नवीन माणूस पण आला तर कळणार नाही, समजणार पण नाही. इथून पण गेला तरी नाही समजणार काय आहे. एक्चुअली लिख के रखना चाहिए बोर्ड में. वहाँ पे लिखा था. नहीं नहीं इधर. ओके. मग वरती काय ये था वो स्पेस का. ही घाटी आहे पूर्ण, म्हणजे डोंगर आहे. फक्त तिकडे तेवढाच बोर्ड लावला ढोपर हां, कोपर. ते ह्या जागेसाठी आहे ते. इथे आल्यानंतर आता कुठे जायचं आपल्याला? आपण आता खाली जातोय बीचवर. तिकडे काय? मोऱ्याचा धोंडा बोलला जातो तिकडे. का? तर महाराजांनी जे भूमिपूजन केलंय ना ते तिथे केलंय पहिला. म्हणजे ओके. किल्ला बांधण्याच्या अगोदर भूमिपूजन जे केलं जातं हां. हे तिथे केलेलं आहे. आणि मग तिथून पुढे काम चालू झालंय किल्ल्याचं. ओके. त्याला तर तिकडे मोराचा धोंडा महाराजां म्हणजे खडक आहे हां. आणि तिथे गणपती म्हणजे गणपती बाप्पाचा म्हणजे काय बोलतात मूर्तीसारखं असं कोरलेलं आहे दगडात. ओके. मोऱ्याचा धोंडा. मोऱ्याचा धोंडा बोलतात तुला. मोरिया मोरिया म्हणजे गणपती. ओके. हा, मोऱ्या. काटे लागते. हाँ इसीलिए वो संभालो. हाँ लो. तोंडावर मारू नका ते. पूरा निकालो ना.
अच्छा नहीं है वही देख रहा हूँ. हे बघ इकडचे काढ नाही 2-3 आहेत ते मोठे आहेत. छोड़ो अभी हट जाओ. हाँ हो गया अभी. वो अच्छा नहीं था. वो देखो वो पीछे वाले 3 है ना वो पका हुआ है. हाँ क्या हाँ, लेकिन वो ऊपर है वो नहीं आएगा. आएगा ना क्यों नहीं आएगा. हाँ अरे गड़े माँ. हाँ अरे हाँ बहुत है उधर. खाली बघ. संभाल के. हाँ वही बहुत है. काय काटा अडकला. तर आता ज्या ठिकाणी पोचलोय तो त्या स्पॉटचं नाव आहे मोर्याचा धोंडा म्हणून, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याचं भूमिपूजन केलेलं. आणि एवढ्या वेळा मी मालवणला आलोय पण अजूनपर्यंत ह्या एवढे जे स्पॉट आहेत जे छोटे छोटे त्यांना अजून भेट दिलेली नव्हती. तिथे गणपतीच्या मूर्तीचा आकार आहे. सकाळी 2-3 ठिकाणं फिरलो. महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रिलेटेड जे काही स्पॉट होते ते फिरलो सकाळी. आणि आता संध्याकाळी 4 वाजलेत आणि आपण खेकडे पकडायला आलेलो आहे. आज मिळतील ना? मिळतील म्हणजे काय विचार न झालं कसे मिळतील. भेटणार. त्यात काय खेकडी आहेत की मासे आहेत त्याच्यात? मासे कुठले? गोव्यामध्ये चणक म्हणून म्हणतात बघ. चणक. हां हा, ते घूर म्हटला जातो. ओके. ते त्यात फार्मिंग करतात घूर त्याच्यामध्ये. म्हणतात. हां गोव्यामध्ये चणक म्हणून म्हटलं जातं. हां ते इथे फार्मिंग करतात. ओके. फार्मिंग करतात, मोठे झाले की ते गोव्याला काढले पूर्ण. जातात आणि हां. एक्सपोर्ट होतात. गोव्याला. एक्सपोर्ट म्हणजे इथे गोव्याला हे ओके. करतात, विकतात. हां 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 हां. तिकडे गोव्याला फेमस आहे का? हां एक मध्ये व्हिडिओ बघितलेली चणाक म्हणून हा. मासाची. इथे खेकड्यांना चारा लावायचं काम चालू आहे. चांबडी कोंबडींची आतडी हे चामडी चांबडी. स्किन. आणि ते हे पण होतं त्या माशाचं. हां. हां. मोरीचं मांस, मोरीचं. मोरीची पण चामडी लावली जाते. ती आपण लावून मोकळे झालो आहे. तिकडे पुढे खालच्या जाळ्यांमध्ये बांधलेली आहे. खेकड्यांचं जे कोंबडीचं खाणं लावून गेलेलं ते आता पूर्ण कजीनं बघूया. हां पूर्ण सगळं टाकून आले आणि ते डायरेक्ट उचलूनच घेऊन आलेत. आता खेकडी बघूया किती जमा करून आणलेत. हळू या हळू ये. हो कमीत कमी 2 तासांनी आलेत वरती. सगळी गेलेली आहेत, आलेली आहे. आणि जेव्हा आतमध्ये गेलेली पाऊस जबरदस्त लागलेला. आता बघूया काय काय भेटले ते. सगळे भिजलात ना? काय रेनकोट होता त्यांच्याकडे. 10 तरी आहेत. कधी लागत नाहीत. 3-3, 4-4 फेऱ्या मारायला लागतात. पहिल्या राऊंड मध्ये झालेले आहेत. वा किती आहेत? ओ वाव. आणि मोठा पीस आहे. पीस मोठे. पीस मोठे. बाबा त्याचा डेंगा बघ डेंगा बघ. नको लागेल. डेंगा चावेल ना त्याचे. काय रे? नको नको रीना कशाला ती करत. हा मोठे मोठे सापडलेत. काय सगळे मेलच भेटले? मिक्स आहेत. हाँ चलो आज खेकड़े का खाना हो जाएगा. आज का डिनर खेकड़ा खेकड़ा क्रैब करी